नमस्कार मंडळी, माझ्या मिस योगिता या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासमोर पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, जिचं नाव आहे सुरडीची वडी। खूप कमी साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे। तर चला मग करूया आपण आपल्या रेसिपीला सुरुवात। सुरडीची वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी बेसन, अर्धा वाटी दही आणि आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यांची केलेली पेस्ट। सर्वात आधी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेतलेले सर्व साहित्य काढून घ्यायचे। बेसन, दही आणि केलेलं वाटण। त्यानंतर 1 टेबलस्पून मीठ घालून घ्यायचं, 1/2 टेबलस्पून हळदी पावडर आणि त्यानंतर जर आपण 1 वाटी बेसन घेतलेला आहे तर तसं 1.5 पट आपण त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। आता आपण मीडियम फ्लेमवर आपण तयार केलेलं बॅटर शिजवून घेऊया। आपण बॅटर शिजवताना एक काळजी घ्यायची, ती म्हणजे की बॅटर सतत ढवळत राहायचं। त्याने काय होईल, बॅटर शिजताना भांड्याच्या बेसला त्याचं बॅटर चिकटणार नाही किंवा लागणार नाही। आपल्याला वडीसाठी लागणारं बॅटर आता व्यवस्थित छान पद्धतीने असं शिजून तयार झालेलं आहे। आता मी जिथे वडीसाठी बॅटर पसरवून घेणार आहे तिथे आधी त्याच्या बेसला मी ऑइल व्यवस्थित ग्रीस करून घेत आहे। आता मी इथे तयार झालेलं बॅटर थोडं थोडं घेऊन व्यवस्थित असं पसरवून घेत आहे। आपल्याला व्यवस्थित अशी पातळशी लेअर तयार करायची आहे। बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे सर्व बॅटर। सर्व बॅटर असं व्यवस्थित पद्धतीने पसरून झाल्यानंतर त्याला 8 ते 10 मिनिटांसाठी रेस्टवर ठेवूया आपण। आपलं बॅटर व्यवस्थित सेट झाल्यानंतर त्यावर सर्वप्रथम आधी खोबऱ्याचं बारीक किस घालून घ्यायचं। त्यानंतर थोडी कोथिंबीर पसरवून घ्यायची, बघू शकता अशा प्रकारे। आता मी इथे सुरीच्या साहाय्याने इथे स्ट्रेट असं व्यवस्थित कट करून घेत आहे। अशा प्रकारे आपण तयार केलेल्या सर्व पार्ट्सचे व्यवस्थित पद्धतीने असे रोल तयार करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे इथे सर्व वड्या तयार करून घेतलेल्या आहे। आता मी इथे वडीवर घालण्यासाठी तडका तयार करून घेत आहे। तडका तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी इथे एका पॅनमध्ये 1 ते 2 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे। जिरा मोहरी घालून घ्यायचं। जिरा मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर मी इथे 1 टेबलस्पून तीळ घातलेलं आहे। त्यानंतर चिरलेली मिरची घालून घ्यायची, कढीपत्ता घालायचा आणि आता सर्व असं व्यवस्थित परतून घ्यायचं। पण तयार केलेला तडका चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने सर्व वड्यांवर व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। अशा पद्धतीने आपली सुरडीची वडी पूर्णपणे तयार झालेली आहे। कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे, तर तुम्ही सुद्धा घरी नक्कीच ट्राय करून बघा। माझी आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।